कोल्हापूर परिक्षेत्रातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी या विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. गंभीर गुन्ह्यांचा तपास गतीनं होऊन त्यांची उकल व्हावी आणि आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवता यावं यासाठी प्रभारी अधिकाऱ्यांनी फॉरेन्सिक व्हॅनचा वापर करावा. गुन्हे दाखल करताना ई-साक्षचा आवर्जून वापर करण्याची सूचना त्यांनी या बैठकीत दिली. बंदोबस्त, वाहतूक नियोजन याबाबतही त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अवैध धंदे बंद करून अवैध व्यावसायिकांवर ठोस कारवाया करण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितलं. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या नवीन कायदे 3 नवीन कायदे पारित झालेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी कशी सुरू आहे याचा आढावा घेण्यात आला. CCTVचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सध्या बदलण्याची कारवाई सुरू आहे. नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानसुद्धा तिथे देण्यात आलेलं आहे. ई-समन्स ही नवीन प्रक्रिया सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. तर ई-समन्स कसे वितरित होतील, त्याची तंत्रज्ञान काय आहे, नंतर पोलीस आणि कोर्ट यांच्यामध्ये कसं समन्वय राहिलं पाहिजे. त्याशिवाय 60 आणि 90 दिवसामध्ये दोषारोपपत्र दाखल होतील. मुद्देमाल जप्त करून त्यांच्या नागरिकांना परत कसे करावायचे, कन्व्हिक्शन रेट कसा वाढेल. याशिवाय पोलीस स्टेशन स्तरावर फील्डमध्ये काम करताना आमच्या लोएस्ट रँक्सला म्हणजे कॉन्स्टेबल्स यांना काय अडचणी येतात, पोलीस स्टेशनमध्ये ते कसं काम करतात, प्रत्यक्ष लिखाणकाम कसं होतं, केसडायरी कसे लिहितात, या सगळ्यांचा सर्वांगीण आणि सखोल आढावा माननीय ADG सरांनी घेतलेला आहे. आणि त्यांच्या त्या प्रबोधनाचा फायदा नक्कीच प्रोफेशनली आमच्या सगळ्या अधिकारी आणि अंमलदारांना होईल अशी मला आशा आहे. आढावा बैठकीला साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरजकुमार बच्चू, सांगली, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक VC द्वारे उपस्थित होते.